नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लातूर शहरात संविधानाचा गजर, 500 फूट तिरंगा ध्वज रॅली, व्याख्याने, संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संविधान दिन उत्साहात साजरा। संविधान दिनानिमित्त शहरामध्ये समाज कल्याण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या संविधान रॅलीला विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। नागरिकांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील संविधान स्तंभ येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। या प्रसंगी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवदास जाधव, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहाय्यक आयुक्त यादवराव गायकवाड, भंते पयानंद थेरो तसेच प्राध्यापक डॉक्टर सुरेश वाघमारे, कालिदासराव माने, बसवंतप्पा उबाळे, केशव कांबळे, UD गायकवाड यांच्यासह समाजभूषण पुरस्कार विजेते नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने संविधान सन्मान तिरंगा रॅली काढण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते संविधान चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे आणि मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून निघालेली ही रॅली महात्मा गांधी चौक मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून संविधान सन्मान समितीच्या वतीने शहरामध्ये 500 फूट लांबीच्या संविधान सन्मान तिरंगा ध्वज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। पूज्य भिक्खू पयानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली पार पडली। संविधान चौकात बोलताना पूज्य भिक्खू पयानंद थेरो म्हणाले, या अमृत महोत्सवी भारतीय संविधानावरील निष्ठा कधीही ढळू न देता संविधानाची मूल्य घरोघरी पोहोचवण्याचा आपण सर्वांनी संकल्प करावा। रॅलीचा समारोप संविधान उद्देशिका वाचन आणि राष्ट्रगीताने करण्यात आला।